चला मित्रांनो, आज आपण आपली स्ट्रॅटेजी जी आहे, अरेशिया स्ट्रॅटेजी रिफाइंड, ही कशी वर्क करते, काय वर्क करते, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. कुठला इंडिकेटर, कुठला सेल किंवा बाय आपल्याला जर इंडिकेटरनी दाखवला, तर तो कसा घ्यायचा, तो त्याचा एस-एल किती लावायचा, त्याचा टी-पी किती लावायचा, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. ठीक आहे. सो गोल्डमध्ये एक प्रॉपर आलेला मी तुम्हाला आधी बाय सांगतो आणि एक सेल पण दाखवतो. जिथे मला प्रॉपर दिसतोय आणि ज्या कंडिशन फुलफिल झालेल्या आहेत अशा. ठीक आहे. पहिलं करायचंय काय? बाय आलेला शोधायचा आणि त्याच्यानंतर जो बाय येतो त्याच्या दुसऱ्याच कॅन्डलला, नीट लक्ष द्या. जो बाय येतो त्या बायच्या दुसऱ्याच कॅन्डलला लाँग म्हणून कॅन्डल आली पाहिजे, ज्याच्यावर लिहिलेलं असतं क्लिअर कट +1चं चिन्ह. ठीक आहे. +1चं चिन्ह. आणि हे +1चं चिन्ह आलं, की त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला अलर्ट व्हायचंय, की आता आपल्याला बायचा ट्रेड घ्यायचा आहे. पण तो तिथपर्यंत नाही घ्यायचा, जोपर्यंत 2 कॉन्झिक्युटिव्ह ग्रीन लाईन नाही बनणार. म्हणजे बायचा सिग्नल घेत असताना तुम्हाला 2 कॉन्झिक्युटिव्ह ग्रीन कॅन्डल दिसल्या पाहिजे. आता कॉन्झिक्युटिव्ह ग्रीन कॅन्डल काय? तर ते नीट समजून घ्या. इथे मी गेलो, जस्ट एक कॅन्डल तुम्हाला काढून दाखवतो. आता समजा एक मला हवी आहे ग्रीन कॅन्डल. याचा कलर घेऊया आपण ग्रीन. कलर घेऊया ग्रीन. येस. आता ही एक नॉर्मल कॅन्डल झाली आहे, जी ग्रीन कलरची आहे आणि तिच्या बाजूलाच लगातार अशा दुसऱ्या कॅन्डल, एकच मिनिट. त्याच्या बाजूलाच एक अशी ग्रीन कॅन्डल तयार झाली, ज्या कॅन्डलनी पहिल्या कॅन्डलचा काय तोडला? हाय तोडला. अशा 2 कॅन्डल आपण मिळून ह्याला म्हणतो, की 2 कॉन्झिक्युटिव्ह कॅन्डल बनल्या. ठीक आहे. त्याच्यातली एकही कॅन्डल अशी नसावी, की त्याची फार मोठी वीक आहे. दाखवतो तुम्हाला. दोन कॅन्डल मी पहिल्या काढून दाखवल्यात तशाच असायला पाहिजे. असं नाही झालं पाहिजे, की बाबा ती बॉडी छोटी आहे म्हणजे डोजी टाइप कुठेतरी बनली आणि त्याची वीक जी आहे, ती फार अशी अशी लांबडी बनली. ठीक आहे. तर अशी कॅन्डल आपल्याला मित्रांनो नाही चालणार. ती डोजी कॅन्डल नाही चालणार, ती स्पिनिंग टॉप वगैरे नाही चालणार. ठीक आहे. ज्याची बॉडी अगदीच नाहीये, अशी पण नाही चालणार. आपल्याला काय हवंय? 2 कॅन्डल अशा हव्यात, ज्यांनी एकमेकाचा हाय तोडलेला आहे. आता मी तुम्हाला एक हॉरिझॉन्टल लाईन काढून दाखवतो आणि ती सिच्युएशन कुठे मॅच झाली दाखवतो. ज्यावेळी बाय आला, बाय आल्यानंतर दुसऱ्याच कॅन्डलला बघा बरोबर लाँग +1 पण आलं. आपण काय करणार? ज्या कॅन्डलला बाण येणार, बाण, त्या कॅन्डलला एक लाईन लावून ठेवायची. ठीक आहे. आता तुम्हाला बाय स्टॉपची ऑर्डर मी शिकवलेली आणि सेल स्टॉपची तुम्हाला ऑर्डर शिकवलेली. ठीक आहे. बघा 2 ठिकाणी तुम्ही प्लेसिंग करू शकता एंट्र्या. एक ठिकाण मी तुम्हाला सांगतो, ह्या कॉन्झिक्युटिव्ह कॅन्डल जिथे बनतील, तिथे तुम्ही एंट्री प्लेस करू शकता. दुसरा वे, जोपर्यंत इथे हे तुटत नाही, ही जी लाईन आहे, ती लाईन तुटत नाही, तोपर्यंत आपल्याला शांत बसायचंय आणि ह्या ठिकाणी बाय स्टॉप लावून ठेवायचा आहे. आता हे मी हे काढतो आणि तुम्हाला त्या 2 कॅन्डल कुठे झाल्या ते दाखवतो बघा. ही बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला बाजूला दिसत असतील, की ही एक मोठी कॅन्डल झाली आणि त्याच्याच वरती दुसरी एक कॅन्डल झाली आहे बघा, ज्या 2 कॉन्झिक्युटिव्ह लाईन झालेल्या आहेत. ही एक होती आणि बाजूची एक होती. ठीक आहे. ह्या 2 लगातार कॉन्झिक्युटिव्ह ज्यांनी एकमेकाचा पहिल्या कॅन्डलचा हाय हा दुसऱ्या कॅन्डलनी तोडलाय. या 2 कॅन्डल झाल्यानंतर तुम्ही इथेही एंट्री प्लेस करू शकता ह्या ठिकाणी आणि खालचा एस-एल लावू शकता. ही झाली पहिली पद्धत. जर रिस्क घ्यायची तर आपण हे करूही शकतो. पण अगदी 100% जर तुम्हाला हवंय, की बाबा मला चांगल्या ठिकाणीच ट्रेड घ्यायचा आहे आणि तो गॅरंटेड वरती गेला पाहिजे, तर मात्र मित्रांनो ही जी तुम्ही पहिली पिवळी लाईन लावून ठेवली, हिला हिला मी थोडासा ग्रीन करतो. फर्स्ट जी तुम्ही बाण आलेल्या कॅन्डलवर जी लाईन मारून ठेवली आहे, तिथे जर तुम्ही बाय स्टॉप लावून ठेवला, थोडासा बफर वरती, तर बघा टूल काढून दाखवूया आपण. हा झाला बायचा टूल. इथे बघा. इथे तुम्हाला लावून ठेवायची बायची ऑर्डर, जी मी तुम्हाला बाय स्टॉपची ऑर्डर शिकवलेली. ठीक आहे. बाय स्टॉप लावायचा 3074 जस्ट इथे ह्या सिच्युएशनसाठी मी तुम्हाला सांगतोय.
3074 चा बाय स्टॉप तुम्ही लावून ठेवला आणि मार्केटला हा जो एसएल असतो खालचा, ठीक आहे, तात्पुरता तो इथे असतो, त्याच्यानंतर त्याला ट्रेलिंग करायचा असतो. इथे जो एक लो मारेला तिथेही तुम्ही एसएल लावू शकता, नाही असं नाही. एक जो असतो ना खाली एक स्विंग लो बनवलेला असतो, तिथे तुम्ही एसएल ठेवू शकता किंवा तात्पुरता सुरुवातीला इथे ठेवा, नंतर मग त्याला ट्रेल करा, बाजूला जावा. एकदा का तो तोडून वरती गेला, तुमचा ट्रेड घेऊन वरती गेला आणि वर गेल्यानंतर तुम्ही त्या एसएल ला ब्रेक इव्हन ठेवला तरी चालतो. आणि ब्रेक इव्हन ठेवायचाच असतो, बिकॉज जर चुकून मार्केट फिरलं तर तुमचा काहीही कुठल्याही प्रकारचा लॉस नाही झाला पाहिजे, म्हणून जो स्टॉप लॉस तुम्ही आधी इथे लावलेला असतो तो डायरेक्ट ब्रेक इव्हनला तुम्ही लगेच आणून ठेवू शकता. आणि जेव्हा मार्केट अजून सफिशियंट वर जाईल तेव्हा मित्रांनो तुम्ही त्याला बरोबर प्रॉफिटेबल एसएल आणून ठेवू शकता. प्रॉफिटेबल म्हणजे जर अजून वर नेऊन ठेवायचा एसएल ला, त्याच्यामुळे तुमचं गेला रिटर्न तरी प्रॉफिटच येतं. चलो आपण ही कंडिशन चला बघूया. समजा आपण इथे पहिला एसएल लावला आणि मार्केट वर गेलं तर याने आपल्याला किती पॉइंट दिले, तर इथे बघा मी जसं सांगितलं मार्केट आपल्याला स्वतःच सांगतं, इंडिकेटर आपल्याला स्वतःला सांगतं की कुठे काढायचं आहे. ज्यावेळी ही एंट्री लिहून येते क्लोज एंट्री ऑर्डर लॉंग, त्याच वेळी हा काय केला पाहिजे, तुम्हाला क्लोज केला पाहिजे. इथे क्लोज केल्यावर तुम्हाला टार्गेट जर बघायला गेलो तर 1:7 चा प्रकार भेटला आपल्याला आणि $19 याच्यामध्ये फायदा भेटला. ठीक आहे. हा बायचा सिग्नल एक मी तुम्हाला दाखवला की अशा पद्धती जर जुळून आलेल्या असतील, बाय स्टॉपची पद्धत लावून, बाय स्टॉपचा पेंडिंग ऑर्डर लावून तुम्हाला अशा पद्धतीमध्ये काम करायचंय बाय सिग्नलला. ठीक आहे. नंतर आपण एक सेल सिग्नल बघूया. बाजूलाच आलेला बघा सेल सिग्नल आणि त्याच्या बाजूला बाण पण आलेला आहे. थोडंसं मोठं करून आपण बघूया. येस, दोन गोष्टी तुम्हाला दिसतात बघा. एक सेल सिग्नल, दुसरं पहिलं कन्फर्मेशन की सेलचा सिग्नल आला पाहिजे, जो आलेला आहे. दुसरं कन्फर्मेशन की बाण आला पाहिजे शॉर्टचा, म्हणजे -1 तिथे दिसलं पाहिजे. नीट बघा, दोन्ही गोष्टी इथे आपल्याला दिसल्या. आपलं तिसरं काम काय करायचंय, आपल्याला एक लाईन घ्यायची हॉरिझॉन्टल रे आणि तो हॉरिझॉन्टल रे त्या बाणाच्या खालच्या टोकाला लावायचा आहे. ठीक आहे. आणि याला थोडासा बफर मध्ये तुम्हाला काय लावायचं आहे, सेल स्टॉप. सेलची एंट्री असेल तर सेल स्टॉप लावायचा आणि सेल स्टॉप लावल्यानंतर चेक करायचंय तुम्हाला पहिल्या 2 कॉन्झिक्युटिव्ह. बघा एकदा ते मार्केट पुढे गेलं की 2 कॉन्झिक्युटिव्ह कुठल्या कॅन्डल झाल्या मी तुम्हाला काढून पण दाखवतो. रेड वाल्या चौकोन घेतला, याला आपण करूया रेड आणि रेड. ठीक आहे. ही झाली एक कॅन्डल. आधी वरती नेतो हिला आणि एक कॅन्डल बनवतो. ठीक आहे. मगाशी बायचं दाखवलेलं, आता काय झालं, सेलच्या सिच्युएशन मध्ये एका सेलच्या कॅन्डलचा लो हा दुसऱ्या कॅन्डल रेडनीच, सेम कलर पाहिजे. कॉन्झिक्युटिव्ह कॅन्डल म्हणजे मित्रांनो सेम कलरच्या कॅन्डल झाल्या पाहिजे. अशा 2 जर लगातार कॅन्डल तुम्हाला दिसल्या ज्यांनी एकामेकाचा काय तोडलाय, लो, आणि मी तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता की इथे एकामेकाचा लो तोडणारी कॅन्डल इथे खाली बनली. कुठे, तर तुम्हाला एक गोळा काढून दाखवतो म्हणजे क्लिअर दिसेल. येस, या 2 कॅन्डल अशा बनल्या मित्रांनो ज्यांनी कन्फर्मेशन पण दिलं, ज्यांनी एकामेकाचा लो पण तोडला आणि ज्यांनी आपला सेल स्टॉप पण घेऊन निघून गेला. बरोबर आहे. सेल स्टॉपची ऑर्डर आपण ऑलरेडी इथे टाकणार. ती सेल स्टॉप पण उचलून तो घेऊन गेला आणि आपला टार्गेट किती दिलंय ते आपण बघूया. इथे जाऊया आपण, सेलची एंट्री प्लेस करूया. हा पहिला होता. ठीक आहे. माझी एंट्री कुठेतरी बफरला इथे पडणार, ज्याने 2 कन्झिक्युटिव्ह दिला मला, आणि त्याचा स्टॉप लॉस थोडक्यात हा एसएल पण आपण लावू शकतो. पहिला एसएल तुमचा स्विंग असणार. $11 तुमचा हा एसएल लागला आणि 1:1 टार्गेट जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला 1:1 टार्गेट $11 जर मी स्टॉप लॉस द्यायला तयार आहे तर $11 मी घ्यायला पण तयार आहे. दिसला तुम्हाला $11 टार्गेट. आता कधी कधी असं होऊ शकतं की तुम्हाला काढायला तो जो सांगतोय ते इथे आलंच नाही चिन्ह. मग आपण काय करणार मित्रांनो, जेव्हा तुम्ही ट्रेड घेताय, जेव्हा तो प्लस मध्ये येतो, आता इथपर्यंत ज्यावेळी गेला त्यावेळी प्लस किती मध्ये आलेला, 16 मध्ये आलेला. $16 तुम्ही प्लस मध्ये होतात.
मग आपल्याला वाट बघत नाही बसायचं की ते कधी देणार होतं. आलं असतं तर चांगली गोष्ट होती. पण माझा जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस मी ब्रेक इव्हनच्या वरती प्रॉफिट मध्ये आणून ठेवला असता आणि जर मार्केट रिटर्न फिरलं असतं तर मला प्रॉफिट देऊनच बाहेर पडलं असतं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने पण ही केस आपण बघितली की जर त्यांनी दिलं नाही तर आपल्याला थांबून बसायची गरज नसते. आपलं एसएल जो असतो तो प्रॉफिट मध्ये आणून ठेवायचा. म्हणजे तुम्ही प्रॉफिट मध्येच क्लोज होता. ओके. सो अजून एक सेलचा सिग्नल आपण बघूया. एक बायचा आपण व्यवस्थित बघितला. आता हे मार्केट किती दिवस आपण बघतोय, गोल्डचं काय होतं, वर वर जाणारच होतं बरोबर. त्याच्यामुळे इथे तुम्हाला सेलचे कमी दिसतील, बायचे जास्त दिसतील गोल्ड मार्केटमध्ये. ठीक आहे. मी तुम्हाला अजून एक पेअर दाखवतो वाटल्यास. आपण जाऊया जीबीपी एयुडी. त्याच्यामधली पण एक दोन चांगली तुम्हाला उदाहरण दाखवतो मी. जीबीपी एयुडी आपण घेतलाय. बऱ्यापैकी तुम्हाला बघा, दोन टाइम फ्रेम पण शिकून घ्या. एक आहे 3 मिनिटं, एक आहे 5 मिनिटं. ठीक आहे. सो 3 मिनिटाचा हा आलेला सेलचा सिग्नल जीबीपी एयुडीचा. दोन गोष्टी काय चेक करायच्या, पुन्हा एकदा रिपीट करतो. आम्ही 2 वेळा बायचा पण करतो आणि सेलचा पण करतो. पहिला आपण सेलचं बघूया. पहिलं कंडिशन काय मॅच झाली पाहिजे, सेलचा सिग्नल आला पाहिजे. दुसरी गोष्ट काय आली पाहिजे, लगेच इमिजिएट दुसऱ्या कॅन्डलला आपल्याला -1 शॉर्ट म्हणून बाण आला पाहिजे. आणि हा बाण दिसला की तुम्हाला काय करायचंय, एक हॉरिझॉन्टल लाईन घेणे आणि त्या कॅन्डलचा हा मी येल्लोइश कलर ठेवतो, थोडा डार्क येल्लो करतो. ठीक आहे. तो इथे लावायचा. लावल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय शोधायचं, एकतर सेल स्टॉप लावायचा आणि त्याला घेऊन जायला द्यायचं मार्केटला. ठीक आहे. आयदर तुम्ही 2 कॉन्झिक्युटिव्ह कॅन्डल शोधा ज्या बघा इथे झालेल्या आहेत. जर तुम्ही ह्या 2 कॅन्डल बघितल्यात तर एकामेकाचा लो, पहिल्या कॅन्डलचा लो हा दुसऱ्या कॅन्डलनी तोडलेला आहे. ह्या 2 कॅन्डल तुम्हाला इथे भेटल्या आणि त्या प्रॉपर भेटल्या पाहिजे अशा. त्याच्यातली एकही कॅन्डल डोजी झालेली नसावी. ओके. सो अशा झाल्यानंतर तुमचा ऑलरेडी तुम्ही जो बाय स्टॉप सेल स्टॉप लावलाय तो सेल स्टॉप मार्केटने उचललाय आणि खाली गेलाय. मग आपण एक टूल लावणार. आपण बघणार की बाबा किती मला टार्गेट दिलेलं आहे. सेलचं टूल लावलं. माझा ट्रेड मे बी बफरनी इथे पण पडू शकतो किंवा तुम्ही जर अगदीच कन्फर्मेशन वाला बघितलात तर 2 कॉन्झिक्युटिव्ह नंतर समजा सेल टाकलात तरी चालतंय. फक्त लेट पडण्यापेक्षा आपण सेल स्टॉप लावलेला असेल तर तो लगेच घेऊन जातो. आता इथे माझं काय लागला, एसएल आणि 1:1 टार्गेट दिलं की नाही आपण बघूया. 1:1. येस, परफेक्ट 1:1 दिलेला आहे टार्गेट. म्हणजे जेवढा तुम्ही एसएल घ्यायला तयार होतात तेवढा तुम्हाला टार्गेट मिळालेला आहे. आणि मित्रांनो इथेच बघा बरोबर चिन्ह आलंय, क्लोज एंट्री ऑर्डर शॉर्ट. इथे तुम्ही तुमचं टार्गेट फायनली काढून घेतलं. हा झाला सेलचा एक सिग्नल. ओके. आणि अजून जर आला असेल एक बायचा, तो आपण बाय पण पाहूया. इथे पण एक सेलचा सिग्नल आलेला बघा वरती. त्या सेलने इथे तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे. आता आपण काय करूया, अजून एक शोधला बायचा. बघा सांगितल्याप्रमाणे पहिली गोष्ट काय झाली पाहिजे, पहिली गोष्ट झाली पाहिजे बायचा सिग्नल आला पाहिजे. दुसरी गोष्ट आली पाहिजे ती म्हणजे long+1 हा बाण आला पाहिजे. ठीक आहे. एक गोष्ट बघा अजून तुम्हाला सांगतो, इथे तुम्हाला मी क्लिअर करतो. जी मगाशा 3 ट्रेडमध्ये जी मी नाही सांगितली ती इथे मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. लक्ष द्या नीट. पहिला आला पाहिजे बायचा सिग्नल, दुसरा आला पाहिजे long+1 आणि हा लगेच त्याच्या दुसऱ्या इमिजिएट सेकंड कॅन्डललाच आला पाहिजे. आणि मोस्ट ऑफ तुम्ही बघाल तो सेकंड कॅन्डललाच येतो. ओके. आता मी काय करणार, तिसरं माझी कृती की त्या लॉंगच्या कॅन्डलच्या वरती मी एक हॉरिझॉन्टल लाईन मारून ठेवणार. ठीक आहे. त्याच्यानंतर माझी चौथी कृती 2 कॉन्झिक्युटिव्ह कॅन्डल शोधणे. आणि तुम्हाला मी दाखवतो इथे 2 कॉन्झिक्युटिव्ह कॅन्डल्स झालेल्या आहेत, त्या म्हणजे ह्या 2. आणि मग माझा पडणार आयदर इकडे मी बाय स्टॉप लावलेलाच और 2 कॉन्झिक्युटिव्हचं 100% कन्फर्मेशन घ्यायचं असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. तो तुम्ही इथे टाकणार वरती. मी तर पकडतो चला 100% घेतलं आणि मी बाय लावला. तर मी कॉन्झिक्युटिव्ह नंतर समजा बाय टाकला तरी देखील चालतं. माझा पहिला स्टॉप लॉस हाच लागणार स्विंगचा.
जेवढा मी स्टॉप लॉस घ्यायला तयार आहे, मी माझं पहिलं टार्गेट ठेवणार, मला 1:1 तर आलंच पाहिजे. तर 1:1 त्याने दिलं की नाही बघूया. बरोबर 1:1 दिलं आणि मार्केटनी आपला क्लोज एंट्री ऑर्डर लॉंग पण आलं. आता क्लोज एंट्री ऑर्डर लॉंग ज्यावेळी मित्रांनो येतं, तिथे तर गॅरंटेड तुम्हाला काढायचंच होतं. पण त्याच्या आधी लक्षात घ्या, हे ज्यावेळी प्लसचं चिन्ह येतं, ज्यावेळी तुमचा ट्रेड चालू असतो, त्या ट्रेडला कुठेही जाऊन पहिल्यांदा ज्यावेळी कॅन्डलच्या वरती हे अधिकचं चिन्ह येतं, ती एक खूण असते की तिथे तुम्ही तुमचं प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचं आहे. ही पहिली खूण असते. आणि दुसरी खूण ज्यावेळी येते की क्लोज एंट्री ऑर्डर लॉंग, बंद करा आता, तेवढं प्रॉफिट घेऊन बाहेर पडा. ही तुम्हाला दुसरं कन्फर्मेशन मिळतं की बस झालं आता, उगाच मार्केट रिटर्न आपलं जाऊन आपलं प्रॉफिट खाण्यापेक्षा आपण गप बाहेर पडलेलं बरं, जेवढं प्रॉफिट आलंय. ठीक आहे. सो अशा पद्धतीमध्ये बघा, मगाशी मी दाखवलं तिथे पण प्लसचं चिन्ह आलं असणार. ते पण तुम्हाला दाखवून देतो. येस, जिथे मी क्लोज केलंय बघा, सेलचं आहे, तिथे शेवटच्या कॅन्डलला, हे ह्याच्यापूर्वी आला नव्हता, म्हणजे कुठल्याच कॅन्डलला तुम्हाला प्लसचं चिन्ह दिसणार नाही. नाही दिसणार. पण ज्यावेळी ते क्लोज करा तुम्हाला सांगतंय मित्रांनो, त्यावेळी पहिल्यांदाच ते सेलचा जर ट्रेड असेल, तर त्याच्या खाली बघा प्लस म्हणून अधिकचं चिन्ह येतं रेड कलरमध्ये. ओके. तिथे जर तुम्ही बाहेर नाही पडलात, तर तुमचं पुन्हा आलेलं प्रॉफिट निघून जाऊ शकतं. त्याच्यामुळे आपण त्याला तिथेच बाहेर काढून आपलं गप प्रॉफिट बुक करून घेतलेलं बरं असतं. ठीक आहे. सो मी गोल्डवर पण दाखवलं, तुम्हाला GBP, AUD पण दाखवलं. ठीक आहे. अशा बऱ्याच करन्सी पेअर आहेत मित्रांनो. तुम्हाला काय करायचंय, मी ज्या पद्धतीने आता बाय, सेल या सगळ्या गोष्टी दाखवल्या, त्याच पद्धतीमध्ये हा बघा, एक शेवटचं आता पुन्हा एक कन्फर्मेशन तुम्हाला देतो. एक सेलचा सिग्नल आला इथे, त्याच्याच बाजूला शॉर्टचा सिग्नल आला. आपल्याला कन्फर्मेशन काय घ्यायचंय, एक लाईन त्या बाणाच्या कलरला लावायची, बाणाच्या कॅन्डलला खाली लावली, कारण सेलचा सिग्नल आहे. आणि त्याच्यानंतर लगातार आलेल्या 2 कॉन्झिक्युटिव्ह झाल्यात की नाही, हे पण आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो इथे बघा, हा जो मी गोळा काढतोय, लगातार 2 कॅन्डल इथे बरोबर त्याचा लो त्याने तोडलेला आहे. ठीक आहे. याच्यामधले एकही कॅन्डल डोजी नाही आहे बघा. ठीक आहे. एक कॅन्डल वरची मोठीच आहे, त्याला बॉडी व्यवस्थित दिसते आणि खाली एक मारूबुजू रेड कॅन्डल पडली. पण दोघांचा पहिल्याचा लो हा सेकंड कॅन्डलनी तोडलेला असावा. आणि इथे तुमची सेल स्टॉपची पोझिशन पण घेतली गेली आहे आणि मार्केटनी तुम्हाला जस्ट तुमची इथे जरी एंट्री पडली, घेतली गेली, तरी मित्रांनो बघा, तुमचा हा SL लागलेला टॉपचा आणि 1:1 चं टार्गेट तुम्हाला मिळालं की नाही, तर लगेच मिळालं. 1:1 तर तुम्हाला इथेच भेटलंय. पण ज्यावेळी पहिल्या कॅन्डलला प्लसचं चिन्ह येणार, तिथे तुम्हाला ती क्लोज करायची आहे. आता प्लसचं चिन्ह कुठे आलंय? तर तुम्ही नीट बघू शकता. मी जिथपर्यंत नेलंय या मार्केटला, इथे तुम्हाला प्लसचं चिन्ह आलं. आणि ज्या कॅन्डलच्या खाली प्लसचं चिन्ह आलं, सी, त्या कॅन्डलला तुम्हाला तुमचं प्रॉफिट अलर्टमध्ये काढून घेणं हे फार गरजेचं आहे. तर तुम्ही तेवढा ट्रेंड कॅप्चर पण करू शकता आणि पैसेही कमवू शकता. लगेच बाय आला, ह्या बायने तुम्हाला इथे पण काढलं, त्याच्यानंतर तो खूप वर पण गेलाय. मग दुसरा एक ऑप्शन आहे, की ज्याला वेव्हज कळतात, ज्याला मार्केट स्ट्रक्चर कळतं, ज्याला ही दिशा कळते, की मार्केट थोडंसं रिट्रेस व्हायला खालून जाऊन वर जाऊ शकतं. बाकीचा जो मी तुम्हाला अभ्यास शिकवलेला आहे मित्रांनो, त्या गोष्टीचा फायदा घेऊन तुम्ही त्याला जर वरती ट्रोल करत गेलात, तर मार्केट जेवढ्या वरती जाईल त्याचाही फायदा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आणि मग जेव्हा सेलचं पुन्हा आलं, त्यावेळी गप तुम्ही इथे पण बाहेर पडला तरी चालेल. पण जेवढं पहिलं टार्गेट आहे त्याच्यापेक्षा तरी ट्रेलिंग करून तुम्ही खूप चांगला पैसा डेली बेसिसवर अर्निंग करू शकता. अशा 27-28 करन्सी पेअर, गोल्डच्या, कमोडिटीच्या बऱ्याच पेअर, म्हणजे कमोडिटीमध्ये काय-काय येतं, सिल्व्हर येतं, गोल्ड येतं, काही इंडेक्सेस येतात. ठीक आहे. स्वतः आधी काय करायची, डायरेक्ट लाईव्ह ट्रेडला टाकायच्या आधी एखाद दिवस पूर्ण अख्खा घ्यायचा. सगळ्याच्या सगळ्या करन्सीवर हे कसं चालतंय, ते 3 मिनिटावर चांगलं चालतंय का? ते 5 मिनिटावर चांगलं चालतंय का? कुठे चांगले ट्रेड आलेले आहेत? कसा त्याने एखाद्या, चला मी म्हणतो एखाद्या गोष्टीत चांगलं एवढं सगळं देऊन पण, तुमचा ट्रेड पाडून पण त्याने SL उडवला पण, असं पण होऊ शकतं कधी-कधी. जर SL उडवला, त्याच्यानंतर पुन्हा जर ट्रेड आला, तर तो मी नक्कीच घेणार आणि तो टाकल्यानंतर माझं जुनं ओल्ड झालेलं नुकसान आणि नवीन प्रॉफिट डबल जरी काढलं मी, तरी माझे पैसे वसूल असतात. आणि ओव्हरऑल तुम्ही ज्यावेळी हे स्वतः बॅक टेस्टिंग करता, त्यावेळी तुम्हाला अनुभव येतात आणि अनुभव घेऊन रोज तुम्ही 2% मिनिमम
त्याच्याहून वरती 5%, त्याच्याहून वरती 10%, 15% मित्रांनो रोज पैसे कमवायची ही संधी या इंडिकेटरवर तुम्हाला मिळते आणि त्याचा नक्कीच तुम्ही लाभ घ्यावा ही मी अपेक्षा करतो. ठीक आहे. थँक यू सो मच.